झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। मराठी जनता ही मूळची महाराष्ट्रातली नसल्याचं वादग्रस्त विधान प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केलंय। भूमिपुत्र ही संकल्पना राष्ट्रविरोधी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर काटजू यांनी नसत्या भानगडीत पडू नये असा इशारा शिवसेनेनं दिलाय। आपके यहाँ कुछ लोग चलाते हैं भूमिपुत्र थ्योरी, सन ऑफ द सॉइल थ्योरी। महाराष्ट्र में सिर्फ मराठी लोग रह सकते हैं। अरे भाई, तुम लोग मराठी लोग भी बाहर के हो, सिर्फ वो जो भीड़ है वही यहाँ के, तो फिर मराठी लोग भी भागे महाराष्ट्र से। अगर हमको भगाओगे उत्तर प्रदेश और बिहारियों को, तुमको भी जाना पड़ेगा यहाँ से। तुम भी यहाँ के मूल निवासी नहीं हो। ये सब नहीं चल सकता। और हमारे कॉन्स्टिट्यूशन जो है, संविधान, उसमें लिखा है आर्टिकल 19(1)(e) में कि हर नागरिक को अधिकार है हिंदुस्तान के हर जगह रहने का। अनेक राज्य अशी आहेत की जे सातत्यानं त्यांच्या राज्यकर्त्यांच्या नामर्दांगीमुळे ही मागास राज्य राहिली आणि त्यांची प्रजा भुकी कंगाल राहिली। म्हणून हे सर्व लोंढे मुंबई, दिल्ली, बेंगलोर सारख्या मोठ्या शहराकडे वळले आणि तेथील शहरांचं नुकसान झालं आणि मुंबई सारख्या शहरांना त्याच्यामुळे एक बकाल अवस्था प्राप्त झाली महाराष्ट्राला। पण काटजू यांना असं वाटतंय की ते अजूनही सर्वोच्च न्यायालयाच्या सिंहासनावर बसले आहेत आणि तिथे बसून ते कुठल्याही प्रकारची भूमिका मांडू शकतात। तसं नाहीये। त्यांनी कारण नसताना नको त्या विषयामध्ये नाक खुपसू नये आणि असं नाक खुपसण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र काय आहे हे त्यांना दाखवावं लागेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।